अनेक वेळा असेही होत असते की एखादी व्यक्ती स्वतःची स्वकष्टार्जित मिळकत मागे ठेवून मयत होते आणि मग तिचे वारस तिच्या स्वकष्टार्जित मिळकतीला वारसा हक्काने नाव लावण्यासाठी तलाठीकडे जातात आणि त्यांना कळते की मयत व्यक्तीने त्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भाने अगोदरच अन्य व्यक्तीला मृत्यूपत्र करून दिलेले होते आणि मग या मिळकती संदर्भाने वाद निर्माण होतात आणि पर्यायाने मृत्यूपत्रासंदर्भाने देखील वादविवाद उद्भवतात आणि प्रश्न समोर उभारून येतो की वारसा हक्क की मृत्यूपत्र मोठे, कोणते योग्य आणि कोणते अयोग्य. त्याचप्रमाणे यामध्ये आणखीन एक शंका की एखाद्या व्यक्तीला नॉमिनी म्हणून नेमलेले असेल तर त्याला मालकी हक्क प्राप्त होतो का, आणि जर मृत्यूपत्र फसवणुकीने किंवा खोट्या पद्धतीने केलेले असेल तर ते रद्द कसे करून घेता येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व कायदेशीर आणि महत्त्वाच्या बाबींविषयी माहिती घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, कधी कधी परिस्थिती अशी उद्भवते की एखादी व्यक्ती तिच्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भाने स्वतःच्या मुलामुलींना हक्क अधिकार न देता इतर तिराहित व्यक्तीला मिळकतीमध्ये हक्क व अधिकार देते. मग या ठिकाणी तिराहित व्यक्तीस दिला गेलेला अधिकार मृत्यूपत्राने दिला जातो. मृत्यूपत्र म्हणजे काय तर आपल्या मृत्यूपश्चात आपल्या प्रॉपर्टीबाबत कोणत्याही प्रकारचा वादविवाद राहू नये याकरिता करून ठेवलेला दस्तऐवज. आणि जर समजा एखादी व्यक्ती या प्रकारचे मृत्यूपत्र न करता म्हणजेच आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीची विल्हेवाट न लावता मयत झालेली असेल तर मात्र ही मालमत्ता हिंदू वारसा कायद्यामधील तरतुदींनुसार कायदेशीर वारसांना मिळून जाते की ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये वारसा हक्क म्हणतो. मग प्राधान्य कोणाला, वारसा हक्काला की मृत्यूपत्राला? निश्चितच मृत्यूपत्राला कायद्यामध्ये प्राधान्य दिले जाते. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की हा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीच्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भाने आहे, वडिलोपार्जित मिळकती संदर्भाने नाही. म्हणजेच जर समजा एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाच्या मिळकती संदर्भाने एखाद्या व्यक्तीस मृत्यूपत्र करून दिलेले असेल तर ते मृत्यूपत्र वारसा हक्काच्या वरचढ ठरते. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीस वाटते की मृत्यूपत्र चुकीच्या पद्धतीने किंवा फसवणुकीने करून घेतलेले आहे तर ती व्यक्ती असे चुकीच्या पद्धतीने करून घेतलेले मृत्यूपत्र रद्द करून घेऊ शकते. समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेश दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यापैकी रमेश हा गावी राहण्यास असतो तर सुरेश हा कामानिमित्त मुंबई येथे राहण्यास असतो. अशा परिस्थितीमध्ये एके दिवशी सुरेश हा गावाकडील घरी येऊन आजोबांना सोबत राहण्यास घेऊन गेला. काही दिवसांनी आजोबांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आणि ज्यावेळेस वारसाने नावे लावण्यासाठी अन्य वारस तलाठी यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना कळाले की सुरेशने आजोबांच्या सर्वच्या सर्व स्वकष्टार्जित मिळकती या मृत्यूपत्राने स्वतःच्या नावे नोंद लावून घेतलेली आहे. आता या ठिकाणी अन्य वारसांचा किंवा आपलाही असाच विचार होईल की सुरेशने करून घेतलेले मृत्यूपत्र खोटे, बेकायदेशीर आणि फसवणुकीने करून घेतलेले आहे. तर निश्चितच असे बेकायदेशीर मृत्यूपत्र रद्द करून घेता येते. कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयास असल्याने असे खोट्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने झालेले मृत्यूपत्र दिवाणी न्यायालयामध्ये आव्हानित करून रद्द करून घेता येते. मग मृत्यूपत्राच्या फेरफारला आव्हानित करावे का मृत्यूपत्र रद्द करून घ्यावे? तर बघा, या दोन्ही वेगवेगळ्या अशा बाबी आहेत. तसेच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. जसे की मृत्यूपत्राच्या फेरफारला जर आव्हानित केले तर फक्त मृत्यूपत्राने तयार झालेल्या फेरफारला आव्हानित करत असतो, म्हणजेच आपण रेकॉर्डचा भाग, नोंदीचा भाग आव्हानित करत असतो. आणि जर आपण मृत्यूपत्र आव्हानित केले तर आपण त्या मृत्यूपत्राने त्या व्यक्तीला मालकी हक्क किंवा अधिकार मिळाला त्या मालकी हक्काला आणि अधिकाराला आव्हानित करत असतो. म्हणजेच येथे एक गोष्ट आरशासारखी स्पष्ट आहे की तुम्ही फेरफार आव्हानित केला म्हणजे रेकॉर्ड आव्हानित करता आणि मृत्यूपत्र रद्द केले की तुम्ही मालकी हक्काला आव्हानित करता. त्यामुळे माझे तर स्पष्ट मत आहे की तुम्ही दोन्हीही बाबी म्हणजेच फेरफार देखील आव्हानित केला पाहिजे, तसेच झालेले मृत्यूपत्र देखील रद्द करून मागितले पाहिजे. आता मुख्य विषय बँकेच्या नॉमिनीबाबत. अनेकांना वाटते की बँकेमध्ये एखादी व्यक्ती नॉमिनी म्हणून नेमलेली असेल तर तोच वारस असतो, परंतु असे नाही. तेवढ्या बँकेपुरता प्रतिनिधी असतो, त्याला कोणत्याही प्रकारे मालकी हक्क वगैरे मिळत नाही. मूळ मालकी हक्क किंवा अधिकार तर फक्त आणि फक्त मृत्यूपत्रानेच ठरत असतो. आणि जर मृत्यूपत्र नसेल तर वारस दाखला वगैरे कोर्टाची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी खूप जास्त वेळ आणि पैसा वाया जातो. थोडक्यात व्हिडिओचा मथित अर्थ सार पाहिला, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तुमची मालमत्ता वाटून द्यायची असेल तर मृत्यूपत्र हा एक वैध आणि कायदेशीर दस्तऐवज नक्कीच करून ठेवा. त्याचप्रमाणे असे मृत्यूपत्र रजिस्टर केले तर अधिकच उत्तम. तुम्हाला या बाबतीमध्ये काही प्रश्न किंवा काही शंका विचारायच्या असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.